नमस्कार. मॅथ्स पार्ट 2 कोऑर्डिनेट ज्योमेट्री प्रॉब्लेम सेट 5 पार्ट 3 सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 12, 13, 14, 15, 16 ही 5 उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 12 आपण पाहूया. शो दॅट द क्वाड्रिलॅटरल PQRS फॉर्म्ड 2 1 P21 Q-13 R-5-3 and S-2-5 is a rectangle. हा चौकोन आकृती गणितामध्ये सांगितल्यामध्ये हा चौकोन हे शिरोबिंदू आयताचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला दाखवायचे आहेत. आयत असण्यासाठी समोरासमोरच्या बाजू एकरूप असाव्या लागतात आणि त्याचे कर्णही एकरूप असावे लागतात, तेव्हा तो चौकोन आयत होतो. मग या दिलेल्या माहितीनुसार डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण त्याचे शिरोबिंदू आयताचे आहेत का नाहीत हे बघायचे. देअरफॉर बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचं सूत्र सांगतोय. PQ घेऊया. PQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -1 - 2 -3 स्क्वेअर प्लस 3 - 1 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. 9 आणि 4 13 वर्गमुळात 13 ही PQ ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. यानंतर QR चेक करूया. QR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक -3 कंसाचा वर्ग -5 अधिक 1 कंसाचा वर्ग, कारण वजा अधिक -5 अधिक 1 -4 चा वर्ग 16 अधिक 16 -3 -6 चा वर्ग अधिक 6 36 बरोबर 6 12 च्या गेले 1 3 आणि 4 आणि 1 5 13 चौक 52 बरोबर 4 चं वर्गमूळ 2 2 वर्गमुळात 13 ही किंमत QR ची आपल्याला मिळाली. QR नंतर RS चेक करूया. RS इज इक्वल टू -2 वजा 5 कंसाचा वर्ग अधिक -5 वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर या पद्धतीनं -2 वजा अधिक -2 अधिक 5 म्हणजे 3 चा वर्ग 9 -5 वजा अधिक -5 अधिक 3 -2 चा वर्ग 4 9 आणि 4 13 वर्गमुळात 13च किंमत आली RS या रेषाखंडाची. यानंतर PS बघूया. या पद्धतीने आयत असणार आहे. PQ QR RS PS. मग PS चेक करूया. PS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर -2 वजा 4 चा वर्ग अधिक 16 -5 1 -6 चा वर्ग अधिक 36 बेरीज आपल्याला मिळाली. 6 12 च्या गेला 1 3 4 आणि ह्याच्या 1 5 52 13 चौक 52 13 4 जा मिळाली किंमत 4 चं वर्गमूळ 2 2 वर्गमुळात 13 ही PS ची किंमत मिळाली. आपल्याला 2√13 QR PS मिळाला. √13 PQ आणि RS मिळाला. आता आपल्याला हवा आहे तो म्हणजे डायगोनल्स. ह्याचे या पद्धतीने डायगोनल्स असणार आहेत QS आणि PR आपल्याला चेक करावे लागतील. ते आपण या बाजूला चेक करूया. QS या रेषाखंडाचं डिस्टन्स चेक करायचं आहे. Q आणि S -2 वजा 1
-2 -1 कंसाचा वर्ग अधिक -5 -3 -5 -3 कंसाचा वर्ग वजा वजा अधिक -2 अधिक 1 -1 चा वर्ग 1च अधिक -5 -3 -8 चा वर्ग 64 अधिक 64 बरोबर 64 आणि 1 65. या पद्धतीनं √65 झाला. QS नंतर आपल्याला दुसरा हवा आहे PR चेक करूया. PR इज इक्वल टू P इथं आहे R इथं आहे -5 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -5 -2 -7 ब्रॅकेट स्क्वेअर 7 7 जा 49 प्लस -3 -1 -4 ब्रॅकेट स्क्वेअर 16 इज इक्वल टू 9 आणि 6 15 हातच्या गेला 1 4 आणि 1 5 आणि हातच्या 1 6 √65 या पद्धतीने आपल्याला मिळालेल्या किमती PQ इज इक्वल टू RS कॉमा QR इज इक्वल टू PS आणखीन QS इज इक्वल टू PR अँड QS इज इक्वल टू PR. म्हणजे या दिलेल्या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, देन द quadrilateral is a rectangle. Therefore by using above information opposite sides and diagonals of a quadrilateral are congruent, then it is rectangle. तो आयत असतो. म्हणजे हे चारही बिंदू हे आयताचे शिरोबिंदू आहेत. आपल्याला सांगितले काय 12व्या नंबरच्या एक्झाम्पल मध्ये शो दॅट quadrilateral PQRS formed by 2 1 -1 3 -5 -3 -2 -5 are a points of a vertices of a rectangle. मग हे काय आहेत? Therefore P21 Q -1 3 R -5 -3 and S -2 -5 are vertices of rectangle. या पद्धतीनं हे चारही शिरोबिंदू आयताचे शिरोबिंदू आहेत हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. एक्झाम्पल नंबर 13 सी इन द टेक्स्ट बोर्ड. फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन्स ऑफ ए ट्रायंगल whose vertices are A -1 1 B 5 -3 and C 3 5. A B C हे तीन शिरोबिंदू एका त्रिकोणाचे शिरोबिंदू असतील तर त्या त्रिकोणाच्या मध्यगांचं अंतर आपल्याला काढायचं आहे. A D ही एक आपण मध्यगा घेतली, त्यानंतर B E ही एक आपण मध्यगा घेतली, त्यानंतर CF ही एक मध्यगा घेतली आणि त्या ADचं BEचं आणि CFचं आपल्याला माप काढायचं आहे. आपल्याला हेही माहिती आहे तीनही मध्यगा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू G हा सेंट्रॉइड गुरुत्वमध्य असतोय. आपण काय करूया,
त्या मध्यबिंदू डी ई एफ यांचे निर्देशक x1 x2 आणि x3 मानूया. ए बी आणि सी चे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेलेच आहेत. आपण ए डी ह्याचे निर्देशक मिळाले ए आणि डी चे, तर हा सेगमेंट डिस्टन्स फॉर्म्युलाने काढू शकतो. त्यासाठी डी माहिती पाहिजे. बी आणि सी चा डी हा मध्यबिंदू आहे, ई हा AC चा मध्यबिंदू आहे, एफ हा AB चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू असल्यामुळे मध्यबिंदूचं सूत्र मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. यासाठी अगोदर ए बी आणि सी यांचे जे निर्देशक आपण घेतले त्यानंतर DEF चे निर्देशक घ्यायचे आहेत. लेट समजायचं की DEF हे त्यांचे मिड पॉइंट्स आहेत. कोणाचे? तर क्रमानं त्यांच्या रेषाखंडांचे. सपोज L x1 y1 M L नाही D घेतलाय आपण, D x1 y1 E x2 y2 कॉमा F x3 y3 be the midpoints of segment or sides. D हा BC चा, BC E हा AC चा आणि F AB चा रिस्पेक्टिव्हली क्रमानं आहेत हे आपल्याला लक्षात येते. जर असतील तर मध्यबिंदूचं सूत्र आपण वापरूया बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय? डी चा बिंदूचे निर्देशक हे दोन मध्यबिंदू घ्यायचे. डी हा x1 आहे, याचे निर्देशक 5 अधिक 3 छेद 2, 5 आणि 3 8 छेद 2 बरोबर 4. y1 वजा 3 अधिक 5 छेद 2, 5तून 3 गेले 2 राहिले, 2 छेद 2 बरोबर 1. आपल्याला डी या बिंदूचे निर्देशक मिळाले. देअरफॉर डी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी x1 y1 बरोबर 4 1 4 1 आपल्याला मिळाले. यानंतर आपल्याला x2 y2 आपल्याला घ्यायचा आहे. तिथे सुद्धा आपण मिड पॉइंट फॉर्म्युलाच म्हणूया. देअरफॉर बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला x2 ची किंमत वजा 1 अधिक 3 छेद 2, x2 बरोबर वजा 1 अधिक 3 छेद 2 बरोबर 2 छेद 2, 3तून 1 गेला 2 छेद 2 बरोबर 1. y2 ची किंमत आपण घ्यायची आहे 1 अधिक 5 छेद 2, 1 अधिक 5 छेद 2, 1 आणि 5 6 छेद 2 बरोबर 6. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई आपल्याला घ्यायचा होता, त्याचे निर्देशक आपल्याला मिळाले. इथून आपण सोडूया. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई x2 y2 इज इक्वल टू 1 3. यानंतर आपल्याला हवा आहे तो म्हणजे पॉइंट F बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. x3 पाहिजे आहे. 5 अधिक वजा 1 छेद 2, 5तून 1 गेला 4 छेद 2, 2 मिळाला. x3 नंतर आपल्याला y3 पाहिजे, तो घेऊया. y3 ची किंमत वजा 3 अधिक 1 छेद 2
-2/2 तीनातून 1 गेला 2 मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर -1 किंमत आपल्याला मिळाली म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट F x3 y3 इज इक्वल टू 2 - 1 या पद्धतीनं DEF चे निर्देशक मिळाले। यानंतर आपल्याला सेगमेंट DE हवा आहे। डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरूया। बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला पलीकडे घेऊया। डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो तर AD चे निर्देशक -1 1 आणि 4 1 हे आपण घेऊया। AD इज इक्वल टू बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला इथं आपण हा 4 1 लिहूया 4 1 आपल्याला क्रिया करायला सोपं जाते। x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर 4 - -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ माइनस प्लस 4 + 1 5 स्क्वेअर 25 1 - 1 0 25 + 0 इज इक्वल टू √25 इज इक्वल टू 5। डिस्टन्स AD आपल्याला या ठिकाणी मिळाला लेंथ AD therefore length of median AD is equal to 5 हे आपल्याला 5 मिळाली 5 एकक। AD नंतर BE आपण चेक करूया या बाजूला बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला BE इज इक्वल टू या ठिकाणी आपण काय करायचं E हा जो बिंदू आहे याचे निर्देशक आपण या ठिकाणी रिप्लेस करूया। E चे निर्देशक आपल्याला दिलेत 1 3 तो घेतला BE x1 y1 x2 y2 म्हणजे यांची क्रिया केली 5 - 1 कंसाचा वर्ग अधिक -3 कंसाचा वर्ग बरोबर 5तून 1 गेला 4चा वर्ग 16 अधिक -3 -6चा वर्ग अधिक 36 बरोबर 6 6 12 हातच्या गेला 1 3 4 आणि हातच्या 1 5 52 13 चौक 52 म्हणजे इथं किंमत आली आपल्याला 2√13 ही BE ची किंमत मिळाली म्हणजे लेंथ ऑफ द मेडियन BE इज इक्वल टू 2√13। दुसऱ्या रेषाखंडाची किंमत आपल्याला 2 वर्गमुळात 13 मिळाली। तिसरा रेषाखंड म्हणजे त्याला आपण मध्यगा म्हणतो CF त्याची किंमत घेण्यासाठी x3 y3 रिप्लेस करूया। त्याची किंमत आपल्याला इथं दिलेली आहे 2 - 1 म्हणजे 2 - 1 आणि 3 5 याच्यामधलं डिस्टन्स आपण युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला घेऊया। therefore by using distance formula BE नंतर CF बरोबर CF ची किंमत घेताना आपण या पद्धतीने घेणार 3 - 2 5 - 1 3 - 2 चा वर्ग अधिक 5 - 1 कंसाचा वर्ग ही किंमत आपल्याला मिळणार आहे 3 - 2 1 चा वर्ग 1 5 - अधिक 5 अधिक 1 6 चा वर्ग 36 म्हणजे इथं आपल्याला मिळणारी किंमत आहे √37 हा तेवढाच राहणार आहे याची भाग जाणार नाही। therefore length of median CF is equal to √37
म्हणजे आतापर्यंत आपल्याला मिळालेली किंमत ही कोणाकोणाची होती? ए बी सी या त्रिकोणाचे शिरोबिंदू असणाऱ्या मध्यगांचे माप आपल्याला या पद्धतीने 5, 2 वर्गमुळात 13 आणि वर्गमुळात 37 या पद्धतीने मिळाले. ते इथं लिहायचे. काय लिहायचे? लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल्स, लेंथ ऑफ medians of a triangle whose vertices A -1 1, B 5 - 3, C 3 5, R ह्यांच्या मध्यगा आपल्याला कोणत्या मिळाल्या? तर 5, 2 वर्गमुळात 13, 2√13 and √37 रिस्पेक्टिव्हली. या पद्धतीने या क्रमानं आपल्याला त्यांच्या मध्यगा मिळालेल्या आहेत. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल नंबर 13 सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 14, सी इन द टेक्स्ट बोर्ड, फाइंड द coordinates of the centroid of the triangles. Centroid of the triangle आपल्याला विचारलाय. जी ची किंमत पॉइंट्स D, E, F -7 6 8 5 and 2 - 2 are the midpoints of the sides. AB, BC आणि AC चे मध्यबिंदू आहेत. तर आपल्याला जी ची किंमत विचारल्या. आपण काय करूया? या पद्धतीने एक आकृती काढावी लागेल आणि माहिती लिहावी लागेल की ए बी सी हे त्याचे शिरोबिंदू आहेत. ए x1 y1, बी x2 y2, सी x3 y3 are the vertices of triangle. त्रिकोणाचे हे शिरोबिंदू आहेत. यानंतर DEF त्याचे मिड पॉइंट्स आहेत. पॉइंट्स D, E and F are midpoints of side. D कोणाचा आहे? AB चा. E कोणाचा आहे? BC चा. and F आहे AC चा. रिस्पेक्टिव्हली क्रमानं. या क्रमानं हे त्यांचे मध्यबिंदू आहेत. आता आपल्याला जी हा सेंट्रॉइड दिलेला आहे आपण घेतला येतो. आपल्याला सांगताना सांगितलंय की सेंट्रॉइड जी इज ए सेंट्रॉइड. XY आपण त्याचे निर्देशक समजूया. आपल्याला DEF हे जे मिड पॉइंट दिले त्यावरून आपण x1 x2 x3 यांची व्हेरिएबल्स घेऊया. इक्वेशन तयार करूया बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला सांगतोय x1 + x2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -7. x1 + x2 is equal to 2 7 14 -14. Then x2 + x3 divided by 2 is equal to 8. मिड पॉइंट नुसार आपल्याला, कारण मिड पॉइंटच्या किमती आपल्याला माहिती आहेत. x2 + x3 divided by 2 is equal to 8. x2 + x3 is equal to 2 8 16. Then x1 + x3 is equal to 2. x1 + x3 divided by 2 is equal to 2. x1 + x3 is equal to 2 2 4. आता 1 2 आणि 3 या इक्वेशनची ऍडिशन करूया. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग 1 2 3. इक्वेशन 1 2 and 3. 1 2 3 यांची बेरीज करूया. x1 + x3
x1 plus x2, x2 plus x3 plus x1 plus x3 is equal to 8 minus 14 plus 16 plus 4, 16 plus 4, 20 minus 14 is equal to 6. x1 x1 2x1 plus x2 x2 2x2 plus x3 x3 2x3, 2 gets common, 2 in bracket x1 plus x2 plus x3 is equal to 6 divided by 2, x1 plus x2 plus x3 is equal to 6 by 2 is equal to 3. Suppose they are number रोमन नंबर 1 देऊ आपण याला. यामध्ये x1 x2 x3 यांची ऍडिशन 3 मिळाली. याच पद्धतीनं मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून आपण y कोएफिशिएंट घेऊया. काय मिळतोय बघूया. y कोएफिशिएंट मध्ये बघा y1 plus y2 divided by 2 is equal to 6. y1 plus y2 is equal to 6 2 is 12. Then y2 plus y3 divided by 2 is equal to 5. y2 plus y3 is equal to 2 5 is 10. y1 plus y3 divided by 2 is equal to minus 2. 2 2 is 4 minus 4. y1 plus y3 is equal to minus 4. या पद्धतीने याला नंबर इक्वेशन 1 2 3 4 5 इथे and 6. Adding equation 4 5 and 6. यांची बेरीज केल्यानंतर y1 plus y2 plus y2 plus y3 plus y1 plus y3 is equal to 12 plus 10 plus 10 12 plus 10 minus 4. या पद्धतीने 12 plus 10 22 minus 4 18. 2y1 plus 2y2 plus 2y3 is equal to 18. 2 gets common, y1 plus y2 plus y3 is equal to 18. 9 divide केला, y1 plus y2 plus y3 is equal to 9. Suppose they are called Roman number 2, रोमन 1 रोमन 2. याच्यानंतर आपल्याला जी सेंट्रॉइड आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरूया. या बाजूला कॅल्क्युलेशन करू. बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला जी xy असताना x is equal to x1 plus x2 plus x3 divided by 3. x1 plus x2 plus x3 3 आहे. इथं आपण लिहू 3 by 3 is equal to 1 from Roman 1. व्हॅल्यू ऑफ x मिळाली. यानंतर y घेऊया. y1 plus y2 plus y3 divided by 3 by using Roman 2. 9 divided by 3. 3 3s are 9 from Roman 2. x आणि y ह्या व्हेरिएबल्स आपल्याला मिळाल्या. आपल्याला विचारला होता की जी सेंट्रॉइड या पद्धतीने आपण जी सेंट्रॉइड मिळवला आणि त्याच्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड लिहावे लागतील x आणि y चे. देयरफॉर कोऑर्डिनेट
ऑफ सेंट्रॉइड जी XY इज 1,3 या पद्धतीनं 1 आणि 3 हे त्या त्रिकोणाच्या गुरुत्वमध्याचे जी चे सेंट्रॉइडचे निर्देशक मिळणार आहेत. एक्झाम्पल नंबर 15 इन द टेक्स्ट बोर्ड शो दॅट A 4-1, B 6-0, C 7-2, D 5-3 आर द व्हर्टायसेस ऑफ ए स्क्वेअर. चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचे आहेत. चौरस आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ड्रॉ करूया. चौरस ज्याच्या चारही बाजू समान मापाच्या, चारही कोण काटकोन आणि कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन चौरस असतो. मग इथं आपल्याला मिडपॉइंट, सेक्शन, डिस्टन्स, सेंट्रॉइड यांचा वापर करायचा. यापैकी इथं डिस्टन्स चेक करावे लागणार आहेत. मग इथं AB, BC, CD, DA यांचे डिस्टन्स सेम असायला हवेत. डायगोनल्स इक्वल कॉन्ग्रुएंट असायला हवेत. म्हणजे ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ए स्क्वेअर. तर तो चौकोन चौरस आहे असं आपण म्हणू. मग या ठिकाणी AB, BC, CD आणि AD ह्या चार बाजू समान यायला हव्यात. यानंतर इथं आपण डायगोनल्स दाखवूया. BD आणि AC, BD आणि AC हे डायगोनल्स इक्वल असायला हवेत. ते चेक करू समान येत आहेत का बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. AB 6-4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6-4 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 0 - प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, 4 + 1 इज इक्वल टू 5. √5 आपल्याला पहिली किंमत मिळाली. BC चेक करूया. BC या ठिकाणी आपल्याला 6 - 7 इथं 6 - 4 केला. इथं 7 - 6 करू चालतोय. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -0 ब्रॅकेट स्क्वेअर 7 - 6 1 चा वर्ग 1 अधिक -2 चा वर्ग अधिक 4 4 + 1 वर्गमुळात 5. याची पण किंमत तेवढीच आली. CD चेक करूया. CD मध्ये 5 - 7 कंसाचा वर्ग अधिक -3 -2 कंसाचा वर्ग बरोबर 5 - 7 -2 चा वर्ग 4 -3 अधिक -3 अधिक 2 बरोबर -1 चा वर्ग अधिक 1 4 + 1 5 म्हणजे वर्गमुळात 5. इथं पण किंमत आली. तिन्ही आल्या. आता राहिली किंमत DA. AB, BC, CD, DA ची किंमत राहिली. याची किंमत सेगमेंट AD चेक करत असताना स्क्वेअर रूट चेक करूया. 5 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 - 4 1 स्क्वेअर 1 -3 प्लस -3 + 1 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. या ठिकाणी सुद्धा येणारी किंमत आपल्याला मिळाली √5. ऑल द सेगमेंट्स आर इक्वल. यानंतर डायगोनल्स चेक करूया. ABD आणि AC बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. AC इज इक्वल टू AC 7 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -1 ब्रॅकेट स्क्वेअर 7 तून 4 गेले 3 चा वर्ग 9 -2
वजा वजा अधिक वजा 2 अधिक 1 वजा 1 चा वर्ग अधिक 1 बरोबर 9 अधिक 1 10 ही किंमत √10 मिळाली. AC नंतर BD चेक करावा लागेल. 5 वजा 6 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा 0 कंसाचा वर्ग 5तून 6 गेले वजा 1 चा वर्ग 1च वजा 3 वजा 0 वजा 3 चा वर्ग 9 1 अधिक 9 बरोबर 10च मिळालं. या पद्धतीने आपल्याला नंबर 1 2 3 4 5 6 ह्या 6 घटकांमध्ये आपल्याला जाणवते फ्रॉम 1 2 3 and 4 AB is equal to BC is equal to CD is equal to AD. All the sides are congruent and 5 and 6 and from 5 and 6 AC is equal to BD. AC आणि BD चं माप समान आहे कारण इथं √5 येते इथं √10 येते. मग स्क्वेअरची डेफिनेशन सांगितली जाते. या बाजूला सोडवूया. Therefore by using definition of square काय सांगितलं जाते all the sides are congruent and diagonals are also congruent. Then it is square. म्हणजे हे चारही बिंदू हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत यावरून लक्षात येते. म्हणून A 4 - 1 B 6 0 C 7 - 2 and D 5 - 3 are vertices of a square. या पद्धतीने हे चारही शिरोबिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दिसून येते कारण चारही बाजू समान आहेत आणि अपोजिट त्यांचे डायगोनल सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत. एक्झाम्पल नंबर 16 सी इन द टेक्स्ट बोर्ड. Find the coordinates of the circumcenter and radius of the circumcircle of triangle ABC if A 7 1 B 3 5 and C 2 0 are given. म्हणजे 7 1 3 5 2 0 हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. अशा त्रिकोणाच्या सर्कमसेंटरचं त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्रबिंदूचं सर्कमसेंटरचे कोऑर्डिनेट म्हणजे AB चे कोऑर्डिनेट काढा. त्याच बरोबर पुढे म्हणले अँड रेडियस ऑफ द सर्कमसर्कल आणि या परिवर्तुळाच्या रेडियस म्हणजे OB OA किंवा OC कोणाचं पण माप घ्या कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रुएंट. या पद्धतीने आपण त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार किमती काढायला लागणार आहेत. मग इथं आपल्याला AB याच्या किमती काढण्यासाठी OB किंवा OA इक्वल असणार आहेत, OB OC इक्वल असणार आहेत, OC OA इक्वल असणार आहेत. कोणते तरी दोघे जण घेऊन 2 इक्वेशन मिळतील ते सॉल्व करायचे आहेत. AB मिळणार आहे. त्यानंतर हा AB जो मिळेल तो अधिक A किंवा B किंवा C यापैकी एक बिंदू घेऊन सेगमेंट OB किंवा सेगमेंट OC किंवा सेगमेंट OA यापैकी कोणाचंही माप काढलं तरी तेवढंच येणार आहे रेडियसचं त्रिज्येचं. पाहूया. आपल्याला अगोदर बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला दिलेली माहिती हे ABC दिलेले आहेत
ओ ए बी हा त्याचा इज सर्कम सेंटर परिकेंद्र असणार आहे. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपण OA आणि OB घेऊया, क्रमाने जाऊ. OA इज इक्वल टू OB रेडियस ऑफ सेम सर्कल. मी थोडक्यात लिहितोय जागेअभावी. OA काय मिळणार आहे, OA तो घेऊया स्क्वेअर रूट ऑफ OA A वजा 7 कंसाचा वर्ग B वजा 1 कंसाचा वर्ग A वजा 7 कंसाचा वर्ग अधिक B वजा 1 कंसाचा वर्ग हा OA मिळणार आहे. यानंतर OB काय मिळणार आहे, A वजा 3 कंसाचा वर्ग B वजा 5 कंसाचा वर्ग A वजा 3 कंसाचा वर्ग अधिक B वजा 5 कंसाचा वर्ग. सॉल्व करूया. ह्यासाठी अगोदर ह्याला स्क्वेअर करूया, वर्गमूळ निघून जाईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वर्ग केला दोन्ही बाजूचा. वर्ग मिळाल्यानंतर वर्गमूळ निघून गेलं. A वजा 7 चा वर्ग पहिल्याचा वर्ग A वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट 14A अधिक 7 चा वर्ग पहिल्याचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट दुसऱ्याचा वर्ग. यानंतर इक्वल साइन पहिल्याचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग पहिल्याचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग या किमती मिळतील. इथं A वर्ग समान आहे. नंतर B वर्ग समान आहे. उरलेला भाग आपण इथं लिहूया. वजा 14A वजा 2B 49 आणि 1 50 बरोबर वजा 6A वजा 10B 25 आणि 9 34 अधिक 34 या ठिकाणी लिहिला. समान घटक एका ठिकाणी आणूया. वजा 14A अधिक 6A इकडे आला. इथला वजा 2B हा इकडे आणूया. अधिक 10B होणार आहे बरोबर 34 तसाच ठेवू. 50 तिकडे गेला वजा झाला. 14 तून 6 गेले. 6 आणि 6 12 आणि 2 14 8 मायनस 8A 2B 10 तून 2 गेले अधिक 8B बरोबर 34 आणि 6 40 आणि 10 50 16 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. इथं 8 न भाग जातोय. डिवाइड 8 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला 8 न भागलं. 8 एक्के 8 अधिक 8 एक्के 8 B राहिला आणि इथं 8 दुने 16 मायनस A प्लस B इज इक्वल टू -2. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आता जसं हे सोडवलं अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला OA OB घेतलाय. OB OC दुसरा एखादा घेऊया. सेगमेंट OB इथंच लिहू. OB इज इक्वल टू OC. यामध्ये OB ची तर इथं व्हॅल्यू आहेच. ही OB ची किंमतच आहे. आपण डायरेक्ट या ठिकाणी पुट आउट केली तरी चालते. आता OC आपल्याला घ्यायचा आहे, तो अगोदर घेऊ. OC या ठिकाणी आहे A वजा 2 कंसाचा वर्ग अधिक B वजा 0 कंसाचा वर्ग पहिल्याचा वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट 4A अधिक 2 चा वर्ग पहिल्याचा वर्ग. हे तर B वर्गच आहे, एकच आहे. B वजा 0. आता OB ची जी किंमत आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स आपण केले.
OB स्क्वेअर करून OC स्क्वेअर करू म्हणजे लक्षात येते. ही बाजू आता लिहूया जी राहते ती a वर्ग वजा 6a अधिक 9 अधिक b वर्ग वजा 10b अधिक 25 ही किंमत OB वर्गची आहे. आपल्याला इथपर्यंत मिळालेली. यामध्ये a आणि a वर्ग गेला, यानंतर b वर्ग गेला. उरलेली जी किंमत आहे ती आपण या ठिकाणी पुट आउट करूया. वजा 6a वजा 10b 25 आणि 9 34 अधिक 34 इथं वजा 4a अधिक 4 इतकंच राहिलं. समान घटक एका ठिकाणी लिहूया. वजा 6a हा इकडं आला अधिक 4a झाला वजा 10b बरोबर 4 आहे तसा 34 तिकडे गेला वजा 34 राहिला. वजा 6a अधिक 2a वजा 2a राहिलं. 6 तून 4 गेले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 10b बरोबर 4 मधून 34 गेले वजा 30 राहिले. इथं 2 समान आहे. आपण काय करूया या ठिकाणी मिळालेली किंमत 2 ने भागूया. डिवाइड 2 ऑन बोथ साइड्स. वजा 2 न गुणल्यानंतर वजा भागल्यानंतर वजा a राहिला वजा 2 पंचे 10 वजा 5 राहिला b मध्ये आणि 30 ला 2 न भागल्यानंतर 15 राहिले वजा 15. ह्याला नंबर आपण इक्वेशन 2 देऊया. इथं एक इक्वेशन मिळालेलं, इथं इक्वेशन नंबर 2 मिळालेलं. आपण दोघांची क्रिया करूया. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये इथं वजा a आहे, इथं पण वजा a आहे. वजा 5b अधिक b आहे. यामध्ये ऍडिशन केली तर a निघून जाईल. आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2 adding equation 1 and 2 minus a plus b is equal to minus 2 minus a minus 5b is equal to minus 15. ऍडिशन केल्यानंतर सॉरी इथं मायनस आहे, सबस्ट्रॅक्शन करूया. वजाबाकी केली तर चिन्ह बदलणार आहे. इथं सबस्ट्रॅक्टिंग वजाबाकी करूया. हे वजा 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 अधिक वजा वजा अधिक वजा वजा अधिक माइनस माइनस प्लस. माइनस a प्लस a गेट्स कॅन्सल. b प्लस 5b 6b माइनस 2 प्लस 15 13 छेद 2 सॉरी 6 13 छेद 6 b ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली. b ची किंमत आपण काय करूया 1 किंवा 2 यापैकी कोणामध्ये पण ठेवूया. पुट व्हॅल्यू ऑफ b is equal to 13/6 in equation 1 minus a plus b is equal to minus 2 minus a plus 13/6 is equal to minus 2 minus a is equal to minus 2 minus 13/6 is equal to 6 जा 12 बेसख्ख 12 वजा 12 वजा 13 छेद 6 13 आणि 12 25 वजा चिन्ह छेद 6 माइनस 25/6 वजा a बरोबर वजा 25 छेद 6. म्हणून a बरोबर 25 छेद 6 ही किंमत आपल्याला मिळाली. व्हॅल्यू ऑफ a 25/6 व्हॅल्यू ऑफ b 30/6 ओ
centroid AB, circumcenter OAB is 25/6 and 13/6. Therefore, circumcenter OAB is equal to 25/6, 13/6. या पद्धतीने सर्कमसेंटर मिळाले. अजून एक भाग यामध्ये विचारलाय, तो म्हणजे त्यांच्या रेडियस, त्रिज्या. आपण एक भाग इरेज करूया आणि यांची त्रिज्या आपण मिळवूया. OA, OB आणि OC यापैकी आपण कोणताही एक घेऊया. सपोज OC इज अ रेडियस. यामध्ये OC ची डिस्टन्स आपण घेऊया बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला OC या ठिकाणी आहे. AB आपल्याला मिळालेला आहे 25/6, 13/6. 25/6 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 13/6 -0 ब्रॅकेट स्क्वेअर. सॉल्व करूया. 25, 6 दुने 12, 25 - 12 छेद 6 कंसाचा वर्ग अधिक 13चा वर्ग 169. 13 - 0 म्हणजे 13. इथे डायरेक्ट मी असंच लिहितो 13/6 कंसाचा वर्ग. सॉल्व करूया. 25 मधून 12 गेले, 13च राहिले. 13/6 कंसाचा वर्ग अधिक 13/6 कंसाचा वर्ग. या ठिकाणी आपल्याला 2 दुप्पट किंमत मिळणार आहे, म्हणजे 13चा वर्ग 169 छेद 6चा वर्ग 36 अधिक 169 छेद 6चा वर्ग 36 म्हणजे 2 गुणिले वर्गमुळामध्येच 2 कंसात 169 छेद 36 या पद्धतीने किंमत मिळणार आहे. 169चं वर्गमूळ आहे 13 आणि 36चं वर्गमूळ आहे 6. या पद्धतीने आपल्याला वर्गमुळात 2च राहणार आणि बाहेर इकडे 13 येणार आणि इथं छेदस्थान येणार आहे 6. 13/6 आणि गुणिले वर्गमुळात 2 ही किंमत मिळणार आहे रेडियस ऑफ OA. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे. आता ह्याच्या किमती आन्सर मध्ये कशा लिहायच्या ते पाहू. आपल्याला सर्कमसेंटर हवा होता आणि रेडियस हवी होती. ABC ह्या व्हर्टायसेस असणाऱ्या त्रिकोणाचे. म्हणून सर्कमसेंटर ऑफ गिव्हन ट्रायंगल इज 25/6, 13/6 and radius of circumcircle is 13/6 into √2. या पद्धतीने आपल्याला ह्या उदाहरण 16 मध्ये परिकेंद्र आणि त्रिज्येच्या किमती मिळतील. या पद्धतीने 12, 13, 14, 15 आणि 16 ही 5 उदाहरणं भाग 3 मध्ये आपण पूर्ण केली. यानंतर भाग 4 मध्ये उदाहरण 17 पासून भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.